विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण मागील 2 तासिकेपासून आपले तत्वज्ञानाचे जे दुसरे प्रकरण आहे, कारण संकल्पना, कारण म्हणजे काय, व्हॉट इज कॉज, या दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। या प्रकरणातील सुरुवातीचे 2 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत। पहिला मुद्दा आपण अभ्यासलेला आहे कारण संकल्पना, कन्सेप्ट ऑफ कॉज, हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे। त्यानंतर आपण भारतीय तत्वज्ञानातील कारण विचार, भारतीय तत्वज्ञानातील कारण विचार हाही दुसरा मुद्दा आपण मागील 2 तासिकांमध्ये आपण अभ्यासलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये आपणास भारतीय तत्वज्ञानामध्ये जी कारण संकल्पना, कारण विचार मांडण्यात आलेला आहे, तो कारण विचार सविस्तरपणे अभ्यासावायचा आहे। आणि त्यातील पहिला दृष्टिकोन कारण विचारासंबंधीचा तो आहे सत्कार्यवाद। सत्कार्यवाद हा कारण विचार, भारतीय तत्वज्ञानातील कारण विचार आपणास आजच्या तासिकेमध्ये अभ्यासावायचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, सत्कार्यवाद हा भारतीय कारण विचारातील एक दृष्टिकोन आहे। आपण मागील तासिकेत पाहिलं होतं की बदलाच्या प्रक्रियेपूर्वी, म्हणजे प्रत्यक्षात निर्मितीपूर्वी, प्रत्यक्षात उत्पत्तीपूर्वी कोणतेही कार्य हे कारणामध्ये, म्हणजेच उपादान कारणामध्ये अस्तित्वात असते का, अस्तित्वात असते का, हा एक प्रश्न। आणि दुसरा प्रश्न होता, कारण आणि कार्य यांचे अस्तित्व स्वतंत्रपणे असते का, आणि कारण व कार्य हे 2 घटक भिन्न असतात का। या 2 प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून भारतीय तत्वज्ञानामध्ये कारण विचारासंबंधी, कार्यकारण संकल्पनेसंबंधी, कार्यकारण संबंधासंबंधी 2 वेगवेगळे दृष्टिकोन, 2 वेगवेगळ्या उपपत्त्या मांडलेल्या आपणास दिसून येतात। त्यातली ही पहिली उपपत्ती आहे सत्कार्यवाद। आता या शब्दाकडे जर आपण लक्ष दिलं विद्यार्थी मित्रांनो, हा सामासिक शब्द आहे। आपण सामासिक शब्द कशाला म्हणतो मराठीच्या व्याकरणामध्ये, की जो शब्द 2 किंवा अनेक शब्दांपासून बनतो, जो शब्द 2 किंवा अनेक शब्द एकत्र येऊन बनतो, त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो। तर हा सत्कार्यवाद हा शब्द सामासिक शब्द आहे। या ठिकाणी सत्कार्यवादामध्ये जो सत हा जो शब्द आहे, सत प्लस कार्य प्लस वाद, वाद म्हणजे विचार। आता सत हा शब्द अस्तित्वाचा निर्देशक आहे। कशाचा निर्देशक आहे? अस्तित्वाचा निर्देशक आहे। निर्देशक आहे म्हणजे दर्शवतो। सत हा शब्द कशाला दर्शवतो? अस्तित्वाला दर्शवतो, निर्देश करतो। निर्देश करणे म्हणजे काय करणे? दर्शवणे। तर सत्कार्यवादामध्ये सत हा जो शब्द आहे, तो शब्द अस्तित्वाचा निर्देशक आहे किंवा अस्तित्वाला दर्शवतो सत हा शब्द। तर कोणतेही कार्य हे प्रत्यक्षात निर्मितीपूर्वी, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कार्याचे अस्तित्व हे त्याच्या प्रकट स्वरूपाच्या अगोदरपासूनच, म्हणजे कोणतेही कार्य त्याच्या प्रकट स्वरूपाच्या, म्हणजे अस्तित्वात येण्याच्या अगोदर, उत्पन्न होण्याच्या अगोदर, निर्मिती होण्याच्या अगोदर, असा त्याचा अर्थ होतो की कार्याचे अस्तित्व हे त्याच्या प्रकट स्वरूपाच्या अगोदरपासूनच उपादान कारणामध्ये असते।
कशामध्ये असते? उपादान कारणामध्ये असते. या मताला आपण, या उपपत्तीला आपण सतकार्यवाद असं म्हणतो. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? सतकार्यवाद म्हणतो. म्हणजे ही सतकार्यवादाची व्याख्या झाली. आपण कोणती व्याख्या अभ्यासलेली आहे? की कार्याचे अस्तित्व हे, कार्याचे अस्तित्व हे, कार्याचे अस्तित्व हे त्याच्या म्हणजे कोणाच्या? कार्याच्या प्रकट स्वरूपाच्या, प्रकट स्वरूपाच्या अगोदरपासूनच कशात असते? उपादान कारणात असते. उपादान कारणात असते. या विचारांना आपण सतकार्यवाद असं म्हणतो. या विचारांना आपण काय म्हणतो? सतकार्यवाद असं म्हणतो. आता सतकार्यवादाची ही व्याख्या आहे जी आपण अभ्यासलेली आहे, पाहिलेली आहे. त्याचं थोडंसं विश्लेषण असं आहे की कोणतंही कार्य असेल, ते कार्य प्रकट होण्यापूर्वी, कोणतेही कार्य असेल ते कार्य अस्तित्वात येण्यापूर्वी, ते कार्य प्रकट होण्यापूर्वी, ते कार्य उत्पन्न होण्यापूर्वी, ते कार्य निर्मिती होण्यापूर्वी अगोदरपासूनच कशामध्ये अस्तित्वात असते? उपादान कारणामध्ये अस्तित्वात असते. हे जे कार्यकारण संबंधासंबंधी जे मत आहे, या मताला आपण सतकार्यवाद असं म्हणतो. या मताला आपण काय म्हणतो? सतकार्यवाद असं म्हणतो. आता सतकार्यवाद याची व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. याचं एक थोडंसं विश्लेषण देत असताना सत्कार्यवादाची मांडणी कोणी केली, त्याचा स्वीकार कोणी केलेला आहे, म्हणजेच पुरस्कार कोणी केलेला आहे, हे सुद्धा आपणास पाहणे आवश्यक आहे. तर भारतीय दर्शनांमध्ये सत्कार्यवादाची मांडणी ही सांख्य दर्शनाने केलेली आहे, जे एक द्वैतवादी दर्शन आहे, ज्याचा आपण अभ्यास केलेला आहे पहिल्या प्रकरणात, की सांख्य हे द्वैतवादी दर्शन आहे. म्हणजे कार्यकारणासंबंधी भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जो सत्कार्यवाद ही उपपत्ती आहे, ही उपपत्ती सांख्य दर्शनाने मांडलेली आहे. त्यासोबत योगदर्शन, त्यासोबत वेदांत दर्शन, अशी वेगवेगळी दर्शने आहेत की ज्यांनी सत्कार्यवादाचा स्वीकार केलेला आपणास दिसून येतो. त्याचसोबत रामानुज यांनी सत्कार्यवादाचा, कार्यकारणासंबंधी जो सत्कार्यवाद आहे त्याचा पुरस्कार केलेला आपणास दिसून येतो. आता सत्कार्यवादालाच दुसरं एक नाव आहे की परीक्षेमध्ये कधीकधी आपणास सत्कार्यवाद असं टिपाद्यामध्ये न येता परिणामवाद असं येतं. काय येतं? परिणामवाद असं येतं. सांख्यांनी जो सत्कार्यवाद मांडलेला आहे, त्या संख्यांच्या सत्कार्यवादालाच पर्यायी दुसरे समानार्थक शब्द कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? त्यालाच आपण परिणामवाद असं म्हणतो. म्हणजे सांख्यांचा सत्कार्यवाद हाच परिणामवाद म्हणूनही ओळखला जातो. सांख्यांचा सत्कार्यवाद हाच परिणामवाद म्हणूनही ओळखला जातो. आता सांख्यांनी सत्कार्यवादाचे समर्थन करत असताना, सत्कार्यवादासंबंधी विचार मांडत असताना अनेक प्रभावी युक्तिवाद केलेले आहेत, अनेक प्रभावी युक्तिवाद केलेले आहेत. आणि त्या प्रभावी युक्तिवादाच्या साहाय्याने आपले सत्कार्यवादासंबंधी जे विचार आहेत, त्या सत्कार्यवादासंबंधी असणाऱ्या विचारांचे त्यांनी समर्थन केलेले आपणास दिसून येईल. तर आता ते प्रभावी युक्तिवाद कसे आहेत आणि कोणते आहेत याचा अभ्यास आपण पाहूया. आता सांख्य दर्शनानुसार, सांख्यांच्या मतानुसार कारणात कार्य हे मुळात नसते. सत्कार्यवादानुसार
कारणामध्ये कार्य हे मुळात नसते आणि नंतर ते निर्माण होत असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणालो की कारणामध्ये कार्य मुळात नसते. कारणामध्ये कार्य हे मुळात नसते, नंतर ते निर्माण होत असते असे जर मानले. सांख्य प्रभावीपणे सत्कार्यवादाचं समर्थन करत असताना कसे युक्तिवाद देतात पहा, कसे विचार मांडलेले आहेत पहा. काय करत असताना सांख्यांनी सत्कार्यवादाचे समर्थन करत असताना जे प्रभावी युक्तिवाद केलेले आहेत, जे प्रभावी विचार मांडलेले आहेत, ते आपण या ठिकाणी पाहत आहोत की कोणतेही कार्य हे कारणामध्ये अस्तित्वात नसते असे जर आपण मानले तर नसण्यातून म्हणजेच नसतेपणातून कशाचीही निर्मिती करता येत नाही. म्हणजे काय की शून्यातून काहीच निर्माण होऊ शकत नाही असे सांख्य दर्शनाचे मत आहे. कोणाचे मत आहे? सांख्य दर्शनाचे म्हणजेच सत्कार्यवादाचे मत आहे. सत्कार्यवादानुसार कोणतेही कार्य हे कारणामध्ये अगोदरपासूनच जर अस्तित्वात नसेल नाही असे जर मानले तर नसण्यातून, अभावातून, नसतेपणातून भाव किंवा असतेपणा म्हणजे अस्तित्व हा निर्माण होणार नाही. कशातून? अभावातून, नसतेपणातून, अनस्तित्वातून कशाची निर्मिती होणार नाही? भावची निर्मिती होणार नाही, अस्तेपणाची निर्मिती होणार नाही किंवा अस्तित्वाची निर्मिती होणार नाही. आपण जर मानलं की कार्य हे कारणामध्ये मुळातच अस्तित्वात नसते असं जर मानलं तर सत्कार्यवादानुसार की अभावातून भावाची निर्मिती होणे शक्य नाही, नसतेपणातून असतेपणाची निर्मिती होणे शक्य नाही, अनस्तित्वातून अस्तित्वाची निर्मिती होणे शक्य नाही. म्हणजेच शून्यातून कशाचीही निर्मिती होऊ शकत नाही. शून्यातून काहीही निर्माण होऊ शकत नाही. त्याच्यातून कोणत्याही गोष्टीची उत्पत्ती किंवा निर्मिती करता येत नाही. तर कार्य हे काही प्रक्रियांमधून उपादान कारणाच्या मदतीने निर्माण होत असते. कार्य हे सत्कार्यवादानुसार कोणतेही कार्य हे काही प्रक्रियांमधून निमित्त कारणाच्या मदतीने उपादान कारणातून त्याची निर्मिती होत असते. की कोणत्याही कार्याची निर्मिती, सत्कार्यवादी काय म्हणतात पहा, कोणत्याही कार्याची निर्मिती त्याला आपण उत्पत्ती असं म्हणूया. ही कोणत्याही कार्याची निर्मिती ही काही प्रक्रियांमधून होत असते. कशामधून होत असते? काही प्रक्रियांमधून होत असते. आणि ती निर्मिती ही निमित्त कारणाच्या मदतीने होत असते. कशाची? कार्याची निर्मिती कशाच्या मदतीने होत असते? निमित्त कारणाच्या मदतीने कोणत्याही कार्याची निर्मिती होत असते. याचाच अर्थ कोणतेही कार्य हे अगोदरपासूनच उपादान कारणामध्ये उपादान कारणामध्ये अव्यक्त रूपात अस्तित्वात असते. हे जे कारण संबंधी विचार आहेत, कोणतेही कार्य हे प्रत्यक्षात निर्माण होण्यापूर्वी, उत्पन्न होण्यापूर्वी उपादान कारणामध्ये अव्यक्त रूपात अस्तित्वात असते. या विचारांनाच आपण सत्कार्यवाद असं म्हणतो.
या विचारांनाच आपण काय म्हणतो, सत्कार्यवाद असं म्हणतो. त्यामुळे आता जेव्हा एखाद्या उपादान कारणातून कार्याची निर्मिती होते, त्या कार्याची निर्मिती होण्यासाठी निमित्त कारणाची मदत लागते. कशाची? निमित्त कारणाची. कारण आपण पहिल्या तासिकेत अभ्यासलेलं आहे की भारतीय कारण विचारामध्ये कारणाचे दोनच प्रकार मानलेले आहेत, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. आता एखाद्या कार्याची निर्मिती होण्यासाठी भारतीय कारण संकल्पनेनुसार उपादान कारणही असले पाहिजे आणि निमित्त कारणही असले पाहिजे. हे दोन घटक उपस्थित असल्याशिवाय कोणत्याही कार्याची निर्मिती होत नाही, असे भारतीय कारण विचारामध्ये मांडलेले विचार आहे. तेच या ठिकाणी आपण सत्कार्यवादामध्ये सांख्यांनी कारणसंबंधी विचार मांडत असताना प्रभावीपणे सत्कार्यवादाचं समर्थन कसं केलेलं आहे या ठिकाणी अभ्यासत आहोत. की कोणतेही कार्याची निर्मिती, कोणत्याही कार्याची उत्पत्ती ही काही प्रक्रियांमधून होत असते आणि ती काही प्रक्रियांमधून कार्याची निर्मिती होत असताना, उत्पत्ती होत असताना, कार्य अस्तित्वात येत असताना ते निमित्त कारणाच्या मदतीने अस्तित्वात येत असते आणि ते अस्तित्वात कशातून येते? उपादान कारणातून अस्तित्वात येत असते. याचा अर्थ असा होतो की उपादान कारणामध्ये सुप्त स्वरूपात काही क्षमता असतात आणि त्या सुप्त क्षमतांचंच नंतर कार्यामध्ये प्रकटीकरण होत असतं. जर उपादान कारणामध्ये सुप्त क्षमताच नसतील तर कोणत्याही कार्याची निर्मिती होणार नाही, कोणतेही कार्य उत्पन्न होणार नाही, असे सत्कार्यवादाचे मत आहे. म्हणजेच सांख्य दर्शनाचे मत आहे की आपल्याला जर विशिष्ट कार्याची निर्मिती करावयाची असेल, आपणास जर विशिष्ट कार्याची निर्मिती करावयाची असेल तर आपणास विशिष्ट कारणाचीच निवड करावं लागेल, तरच त्या विशिष्ट कार्याची निर्मिती म्हणजे उत्पत्ती होऊ शकते. जर आपण एखाद्या विशिष्ट कार्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या विशिष्ट कारणाची निवड जर नाही केली तर त्या विशिष्ट कार्याची निर्मिती होऊ शकत नाही. यासाठी सत्कार्यवादामध्ये अनेक उदाहरणे दिलेली आहेत. त्या उदाहरणांच्या माध्यमातून आपणास लक्षात येईल की आपणास जर एखाद्या विशिष्ट कार्याची निर्मिती करावयाची आहे तर आपणास विशिष्ट कारणाचीच निवड करावी लागेल, विशिष्ट कारण घेऊनच आपण सुरुवात करावी लागेल, तरच त्या विशिष्ट कार्याची निर्मिती होत असते. आता थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहूया की विशिष्ट कार्याच्या निर्मितीसाठी विशिष्ट कारणाचीच निवड करणे का आवश्यक आहे. आपणास जर समजा दही पाहिजे आहे, काय पाहिजे आपणास? दही पाहिजे आहे, तर आपणास दही पाहिजे, दही या कार्याची निर्मिती करावयाची आहे, तर काय करावं लागेल? आपणास पाणी घ्यावं लागेल आणि त्या पाण्यामध्ये विरजण टाकावं लागेल. विरजण म्हणजे कळतं ना विद्यार्थी मित्रांनो, की ताक किंवा थोडंसं दही त्याच्यात टाकावं लागेल. कशात? पाण्यात. आणि मग कशाची निर्मिती होईल? दही निर्माण होईल. बरोबर आहे का? नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पाण्यातून दही निर्माण होणार नाही. म्हणजेच दही या कार्याची निर्मिती करण्यासाठी आपणास विशिष्ट कारणाचीच निवड करावी लागेल आणि ते विशिष्ट गोष्ट आहे दूध. आपणास विरजण कशात टाकावं लागेल? दुधातच टाकावं लागेल, कारण याच्यामध्येच ती अव्यक्त क्षमता आहे. अव्यक्त क्षमता आहे. कशाची अव्यक्त क्षमता आहे या उपादान कारणामध्ये? हे उपादान कारण रॉ मटेरियल कशाचं? दही हे कार्य निर्माण करण्यात. याच्यामध्ये दुधामध्ये अव्यक्त क्षमता आहे. काय निर्माण करायची? दही निर्माण करायची. पण पाण्यामध्ये दही निर्माण करायची अव्यक्त क्षमता आहे का? नाही.
म्हणून जर आपणास दही या विशिष्ट कार्याची निर्मिती करावयाची असेल, उत्पन्न करावयाचं असेल, तर आपणास दुधापासूनच सुरुवात करावी लागेल. म्हणजे आपणास विरजण हे दुधातच टाकावं लागेल. पाण्यात विरजण टाकून आपणास दही मिळणार नाही. म्हणजेच या ठिकाणी दुधामध्ये अव्यक्त क्षमता आहे. कशाची? कोणतं कार्य निर्माण करण्याची? दही हे कार्य निर्माण करण्याची. म्हणून या ठिकाणी सांख्य असे म्हणतात की क्षमता आणि प्रत्यक्ष. सांख्य काय म्हणतात? क्षमता आणि प्रत्यक्षता. क्षमता आणि प्रत्यक्षता यांचा संबंध जर नसता, क्षमता आणि प्रत्यक्षता यांचा संबंध जर नसता, तर कशापासूनही काहीही निर्माण झाले असते. बरोबर आहे ना? की क्षमता आणि प्रत्यक्षता यांचा जर संबंध नसता, तर कशापासूनही, काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, आपण बोर्डाकडे पहा, कशापासूनही कोणत्याही कार्याची निर्मिती झाली असती. परंतु वास्तवतेत तसे होताना दिसत नाही. आपल्याला विशिष्ट कार्याच्या निर्मितीसाठी ज्याच्यामध्ये ते कार्य निर्माण करण्याची अव्यक्त क्षमता आहे, अशा उपादान कारणापासूनच जर आपण सुरुवात केली, तर निमित्त कारणाच्या मदतीने आपण विशिष्ट कार्याची निर्मिती करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपण विशिष्ट कार्याच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारच्या उपादान कारणाची निवड करणे आवश्यक आहे, असे सत्कार्यवादाचे मत आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, क्षमता आणि प्रत्यक्षता यांचा संबंध पाहत असताना जर आपण बऱ्याच वेळेला शाळेमध्ये 5वी 6वी 7वी 8वीला असत असताना बरेच जादूगार आपल्या शाळेमध्ये येतात आणि मधामध्येच आपली शाळा सोडून आपणास आपल्या मैदानामध्ये, खेळाच्या मैदानामध्ये बसवलं जातं आणि त्या ठिकाणी तो जादूगारचा खेळ सुरू होतो. जादूगार हवेमध्ये हात फिरवून काहीतरी खायची वस्तू काढतो, कबूतर काढतो, सोन्याची चैन काढतो किंवा आणखीन काहीतरी काढतो. ते पाहिल्यानंतर आपण काय म्हणतो की ती हातचलाखी आहे. ती काय आहे? हातचलाखी आहे. पण जर त्याला आपण वास्तवतेत खरं मानणं म्हणजे काय? ती अंधश्रद्धा आहे. म्हणजे काय आहे? ती अंधश्रद्धा आहे. म्हणजे हवेत हात फिरवून कोणत्याही गोष्टीची निर्मिती करता येत नाही, कारण त्यात ती क्षमता नाही. कारण त्यांच्यात क्षमता आणि प्रत्यक्षता याच्यात संबंध असलेला आपणास दिसून येत नाही. म्हणून हवेत हात फिरवून कुंकू काढणे, हवेत हात फिरवून लिंबू काढणे, हवेत हात फिरवून राख काढणे, हवेत हात फिरवून सोन्याच्या चैन काढणे, हे पाहिल्यानंतर आपण त्याला हातचलाखी आहे असं म्हणू शकतो. पण जर आपण त्याला प्रत्यक्षात खरे आहे असं मानलं, तर ती काय होऊ शकते? अंधश्रद्धा होऊ शकते. त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. आता कार्य निर्मिती ही उपादान कारणाशिवाय होऊ शकत नाही असा अर्थ होतो. कोणत्याही कार्याची निर्मिती प्रत्यक्षामध्ये कोणतेही कार्य अस्तित्वात येत असताना, प्रत्यक्षामध्ये कोणतेही कार्य अस्तित्वात येत असताना ते कार्य उपादान कारणाशिवाय अस्तित्वात येऊच शकत नाही. म्हणजे उपादान कारणाशिवाय कोणतेही कार्य हे निर्माण होऊ शकत नाही. परंतु त्या उपादान कारणामध्ये विशिष्ट प्रकारची क्षमता अंतर्भूत असली पाहिजे. अंतर्भूत असली पाहिजे म्हणजे काय असली पाहिजे? समाविष्ट असली पाहिजे. त्या उपादान कारणामध्ये ते विशिष्ट कार्य निर्माण करण्याची क्षमता, शक्ती, सामर्थ्य समाविष्ट असली पाहिजे. म्हणजे अंतर्भूत असली पाहिजे, तरच कार्याची, त्या विशिष्ट कार्याची निर्मिती होऊ शकते. म्हणून आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये बऱ्याच म्हणी आहेत. त्यापैकी एक म्हण या ठिकाणी
तंतोतंत लागू होते, जी आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, की पेरावे तसे उगवते, पेरावे तसे उगवते ही म्हण या ठिकाणी हेच सत्य सांगते की आपणास एक कार्य निर्माण करायचं आहे. समजा आपणास ए कार्याची निर्मिती करायची आहे, तर ए हे कार्य निर्माण करण्याची क्षमता ज्या कारणामध्ये अंतर्भूत आहे, समाविष्ट आहे, सामावलेली आहे, त्याच कारणापासून आपणास सुरुवात करावी लागेल आणि तसे केले तरच त्या विशिष्ट अशा कार्याची निर्मिती होऊ शकते. म्हणून आपल्या मराठीमध्ये असं म्हटलं जातं की पेरावे तसेच उगवते. या म्हणीतून सुद्धा हेच सत्य सांगितलेलं आहे की विशिष्ट प्रकारच्या उपादान कारणातून विशिष्ट कार्याचीच निर्मिती होत असते. आता पहा, आपल्याला जर आंबे पाहिजे असतील, आपल्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे, आपणास जर आंबे पाहिजे असतील तर चिकूच्या बिया मातीमध्ये रिजवून, चिकूच्या बिया काय पाहिजे, आंबे, मातीमध्ये रुजवायला कोणत्या बिया आपण, चिकूच्या. आंबे कसे येतील विद्यार्थी मित्रांनो, येणार नाहीत. आपणास जर आंबे पाहिजे असतील तर आंब्याची कोयच मातीमध्ये रुजवावी लागेल, कारण आंब्याच्या कोईमध्येच आंबे या विशिष्ट कार्याची निर्मिती करण्याची काय आहे, क्षमता आहे. म्हणून या ठिकाणी आपणास विशिष्ट कार्य जर निर्माण करायचं असेल, उत्पत्ती करायची असेल, निर्मिती करायची असेल, तर विशिष्ट प्रकारच्या उपादान कारणाचीच निवड आपणास करावी लागते. आता कार्य आणि कारण, कार्य आणि कारण हे गुणात्मकदृष्ट्या वेगवेगळे नाहीत. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कार्य आणि कारण हे गुणात्मकदृष्ट्या वेगवेगळ्या नाही, तर त्या एकाच गोष्टीच्या अव्यक्त आणि व्यक्त अवस्था आहेत, असं सत्कार्यवादाचं मत आहे, शेख सरचं नाही. असं कोणाचं मत आहे, सत्कार्यवादाचं मत आहे. काय मत आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, की कार्य आणि कारण हे दोन जे घटक आहेत यांच्यामध्ये गुणात्मकदृष्ट्या वेगळेपणा नाही, यांच्यामध्ये गुणात्मकदृष्ट्या वेगळेपणा नाही, तर त्या कार्य आणि कारण हे एकाच गोष्टीच्या अव्यक्त आणि व्यक्त अवस्था आहेत, अव्यक्त आणि व्यक्त अवस्था आहेत एकाच गोष्टीच्या, असे सत्कार्यवादाचे मत आहे. म्हणजे कार्य आणि कारण हे दोन्हीही कसे आहेत, एकच आहेत, फक्त एक गोष्ट अव्यक्त आहे म्हणजे कारण, आणि कारणाची व्यक्त रूप म्हणजे काय आहे, कार्य आहे. या ठिकाणी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, मी म्हणत होतो कारण आणि कार्य. सत्कार्यवादी काय म्हणतात पहा, कारण घटक आणि कार्य घटक यांच्यामध्ये गुणात्मकदृष्ट्या वेगळेपणा नाही आहे. यांच्यामध्ये काय नाही आहे, गुणात्मकदृष्ट्या वेगळेपणा नाही आहे, भिन्नता नाही आहे. का भिन्नता नाही आहे, कारण कारण आणि कार्य हे दोन घटक एकाच गोष्टीच्या अव्यक्त आणि व्यक्त रूप आहेत, अव्यक्त आणि व्यक्त रूप आहेत. अव्यक्त रूप कोणतं आहे एकाच गोष्टीचं, कारण, आणि त्या कारणाचंच व्यक्त रूप काय आहे, कार्य आहे. त्या कारणाचंच व्यक्त रूप काय आहे, कार्य आहे. म्हणजे कोणतेही कार्य हे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, खूप इंटरेस्टेड आहे की कोणतेही कार्य हे अव्यक्त रूपाने, सुप्त रूपाने कारणातच असते. कोणतेही कार्य हे अव्यक्त रूपाने, सुप्त रूपाने कुठं असते, कारणातच असते. आणि जेव्हा योग्य परिस्थिती निर्माण होते, आणि जेव्हा योग्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते कारण कार्यामध्ये काय होत असते, व्यक्त होत असते. तेव्हा ते कारण कशामध्ये व्यक्त होत असते, कार्यामध्ये व्यक्त होत असते. त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे की आपण लाईट बटन आपल्याला माहीत आहे, ज्यावेळेस आपण एखादा
बटन चालू करतो त्यावेळेस त्या ठिकाणी असणारी अगोदरच अस्तित्वात असणारी विद्युत प्रवाहित होते आणि तो बल्ब लागतो बरोबर आहे. पण जर त्या बल्बमध्ये किंवा त्या ट्यूबमध्ये क्षमताच नसेल तर तो बल्ब लागणार नाही, म्हणजे प्रकाश होणार नाही, प्रकाश या कार्याची निर्मिती होणार नाही. कारण आहे विद्युतमधून कारण आहे कोणतं? वीज आहे. पण जर त्या बल्बमध्ये किंवा ट्यूबमध्ये क्षमताच नसेल तर प्रकाश या कार्याची निर्मिती होणार नाही. आता ट्यूब किंवा बल्बमध्ये क्षमता नसणे म्हणजे काय? काही नाही, अगदी सोपं आहे. तो बल्ब जर शॉर्ट झालेला असेल, खराब झालेला असेल, म्हणजे त्याच्यात काय नाही विद्यार्थी मित्रांनो? क्षमता नाही. कोणत्या गोष्टीची क्षमता नाही? प्रकाश करण्याची क्षमता नाही. म्हणून सत्कार्यवादाने प्रभावीपणे आपल्या विचारांचं समर्थन कसं केलेलं आहे पहा, की ज्या कारणामध्ये कार्य निर्माण करण्याची क्षमता नाही त्याच्यातून कोणत्याही प्रकारच्या कार्याची निर्मिती होत नाही. म्हणून आपणास जर विशिष्ट प्रकारच्या कार्याची निर्मिती करावयाची असेल तर आपणास त्या प्रकारची विशिष्ट क्षमता असणाऱ्या कारणापासूनच सुरुवात करावी लागेल, तरच विशिष्ट प्रकारच्या कार्याची निर्मिती होत असते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सत्कार्यवादासंबंधी जे विचार आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. त्याचा थोडक्यात सारांश जर सांगायचा झाला तर विशिष्ट प्रकारच्या कार्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ठराविक अशा कारणाचीच निवड करावी लागते. कारण विशिष्ट अशा कारणामध्येच विशिष्ट असे कार्य निर्माण करण्याची अव्यक्त अशी क्षमता असते आणि ती अव्यक्त अशी क्षमताच ज्यावेळेस प्रत्यक्षात येते तेव्हा तो कारण घटक, तो उपादान कारण घटक कार्यामध्ये परिवर्तित होत असतो, रूपांतरित होत असतो, बदलत असतो, म्हणजे कार्य निर्माण होत असतं. परंतु उपादान कारणातून कार्याची निर्मिती होण्यासाठी आणखीन एक घटक मदत आहे. सत्कार्यवादानुसार निमित्त कारणाच्या मदतीने कोणत्याही कार्याची निर्मिती होत असते. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये शेवटी एक संस्कृतमधलं श्लोक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सत्कार्यवादासंबंधीचा संपूर्ण मतितार्थ म्हणजे काय, सारांश सामावलेला आहे त्या संस्कृत श्लोकमध्ये. आपल्या पुस्तकात सत्कार्यवादाच्या शेवटी 2 ओळीचं संस्कृतचा श्लोक आहे, ओळी आहे 2 संस्कृतच्या. त्याच्यामध्ये सत्कार्यवादाचा सारांश मतितार्थ सामावलेला आहे. त्या ओळी कोणत्या आहेत पहा, या ठिकाणी आपण लिहूया. असदकरणात आता आपण जर लक्ष देत असाल तर काही विद्यार्थ्यांच्या मनात येईल, सर असदकरणात का म्हणतात, कारणात लिहिलं पाहिजे ना, चुकतं आहे का? नाही आहे, संस्कृतमध्ये तसंच आलेलं आहे. असदकरणात उपादान ग्रहणात असदकरणात उपादान ग्रहणात सर्वसंभवाभावात सर्वसंभवाभावात या ठिकाणी मला जागा नाही आहे म्हणून 2 अक्षरं मी खाली लिहिली आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिली ओळ कोणती आहे? असदकरणात उपादान ग्रहणात सर्वसंभवाभावात, ही पहिली संस्कृत ओळ आहे. दुसरी ओळ आहे शक्तस्य. इथं थोडासा तिरपी रेषा
देत असतो आणि संस्कृतमध्ये तशाच पद्धत शक्तस्य शक्य कारणात, शक्तस्य शक्य कारणात, शक्तस्य शक्य कारणात, कारण भावाच्च, कारण भावाच्च, कारण भावाच्च सत्कार्यम, सत्कार्यम असे संस्कृतमध्ये आपल्या सत्कार्यवादा संबंधी जे विचार मांडलेले आहेत त्याच्या सर्वात शेवटी आलेल्या या ओळी आहेत. असदकरणात उपादान ग्रहणात सर्वसंभवाभावात शक्तस्य शक्य कारणात कारण भावाच्च सत्कार्यम. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपणा पूर्ण सत्कार्यवाद सामावलेला आहे आणि त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. संस्कृत भाषा ही खूप विकसित असलेली भाषा आहे. काही शब्दांमध्ये अनेक अर्थ सामावून घेण्याची क्षमता आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहे. तर असद कारणात या शब्दाचा अर्थ काय होतो पहा, की कोणतेही कार्य हे नव्याने निर्माण होत नाही. कोणाच्या मतानुसार? सत्कार्यवादानुसार. असद करणात याचा अर्थ काय होतो, की कोणतेही कार्य हे नव्याने निर्माण होत नाही. याचा अर्थ कार्य अगोदरपासूनच अव्यक्त रूपात अस्तित्वात असते. हा अर्थ या ठिकाणी आलेला आहे. दुसरा शब्द आहे उपादान ग्रहणात. दुसरा शब्द काय आहे? उपादान ग्रहणात. याचा अर्थ आपणास विशिष्ट कार्याची निर्मिती करण्यासाठी, आपणास विशिष्ट कार्याची निर्मिती करण्यासाठी विशिष्ट कारणाचीच निवड करावी लागेल. एखाद्या विशिष्ट कार्याची निर्मिती करायची आहे तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विशिष्ट कारणाचीच निवड आपणास करावी लागते. त्याचा अर्थ उपादान ग्रहणात. तिसरा शब्द आहे या ठिकाणी सर्वसंभवाभावात. याचा अर्थ कार्य हे उपादान कारणात, कार्य हे उपादान कारणात अनिवार्यपणे असते. कार्य हे उपादान कारणामध्ये अनिवार्यपणे, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. आता कळालं आपणास काही मराठी शब्द कळत नाहीत. कंपल्सरी म्हटलं की कळतं. अतिउत्तम, लवकर नाही कळत, व्हेरी बेस्ट, लवकर कळतं, काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसंभवाभावात याचा काय अर्थ होतो, की कार्य हे उपादान कारणामध्ये अनिवार्यपणे अस्तित्वात असते. कार्य हे, कोणतेही कार्य हे कारणामध्ये अनिवार्यपणे अस्तित्वात असते, म्हणजे सर्वसंभवाभावात. आता पुढं दुसरी ओळ पहा काय आहे, शक्तस्य शक्य कारणात. शक्तस्य शक्य कारणात म्हणजे काय, की कारणामध्ये कार्य निर्माण करण्याची, कारणामध्ये कार्य निर्माण करण्याची, उपादान कारणामध्ये कार्य निर्माण करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य असलं पाहिजे. जर त्या उपादान कारणामध्ये क्षमता किंवा सामर्थ्य असेल तरच कोणत्याही प्रकारचे कार्य निर्माण होऊ शकते. शक्तस्य शक्य कारणात म्हणजे कार्य निर्माण करण्याची क्षमता, सामर्थ्य, शक्ती ही कारणात असली पाहिजे तरच कार्याची निर्मिती होते. आणि शेवटचा शब्द आहे कारण भावाच्च सत्कार्यम. कारण भावाच्च सत्कार्यम म्हणजे काय, की कारण घटक आणि कार्य घटक हे यांच्यामध्ये एक प्रकारचे ऐक्य आहे. कारण घटक आणि कार्य घटक यांच्यामध्ये काय आहे, एक प्रकारचे ऐक्य आहे. आता यांच्यात एक प्रकारचे ऐक्य आहे म्हणजे काय आहे, याचा अर्थ असा की एखाद्या कारण घटकातून कार्याची निर्मिती झाली म्हणजे तो कारण घटक या ठिकाणी संपला. मग त्या कार्य घटकाकडे पाहून ते कार्य कोणत्या कारणातून निर्माण झाले असेल याची स्पष्ट जाणीव आपणास होते. आणि ती स्पष्ट जाणीव का होते, कारण कारण घटक
आणि कार्यघटक यांच्यामध्ये एक प्रकारचे ऐक्य असलेले आपणास दिसून येते आणि कारण घटक व कार्यघटक यांच्यात एक प्रकारचे ऐक्य असल्यामुळेच आपण एखाद्या कारण घटकातून कार्याची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा, तो कारण घटक नष्ट झाल्यानंतर सुद्धा त्या कार्यघटकाकडे पाहिल्यानंतर आपण त्या कार्यघटकाकडे पाहिल्यानंतर आपण ते कार्य कशातून निर्माण झालं असेल, त्या कार्याची निर्मिती कोणत्या कारण घटकातून झाली असेल हे आपण स्पष्टपणे अतिशय चांगल्यापणे समजू शकतो. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर एक वस्तू आहे, कपडा, दस्ती, बरोबर. याची निर्मिती कशापासून झाली आहे या कार्याकडे पाहून आपणास लक्षात येते का? येते. याची निर्मिती कशापासून झालेली आहे? याची निर्मिती लाकडापासून झालेली आहे? नाही, याची निर्मिती धाग्यांपासून, धागा कापसापासून. म्हणजे सत्कार्यवाद मांडत असताना, सत्कार्यवादाचं समर्थन करत असताना सांख्य दर्शनामध्ये अत्यंत प्रभावीपणे सत्कार्यवादाचं समर्थन केलेले आहेत आणि ते समर्थन करत असताना वेगवेगळे प्रभावी युक्तिवाद दिलेले आपणास दिसून येते की एखादं कार्य निर्माण झाल्यानंतर तो कारण घटक तर नष्ट होतो, पण नष्ट झाल्यानंतर सुद्धा त्या कार्यघटकाकडे पाहून त्या कार्याची निर्मिती कोणत्या कारण घटकातून झाली असेल हे आपणास लक्षात येतं. माठ, डेरा, आपण उन्हाळ्यामध्ये गरिबांचा फ्रीज ज्याला म्हणतो तो माठ, माठाकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते माठ कशापासून निर्माण झालेला आहे? माठ या कार्याची निर्मिती कोणत्या उपादान कारणापासून झालेली आहे? माती. याचा अर्थ कारण घटक आणि कार्यघटक यांच्यामध्ये ऐक्य असल्यामुळे आपण ते स्पष्टपणे जाणून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, सत्कार्यवादा संबंधी विचार मांडत असताना सांख्य दर्शनामध्ये वेगवेगळे प्रभावी असे उदाहरणं, प्रभावी असं समर्थन केलेलं आहे आणि त्याचा सारांश मतितार्थ एवढाच आहे की कोणतेही कार्य हे नव्याने निर्माण होत नाही. कोणतेही कार्य कारणामध्ये अव्यक्त रूपात, सुप्त रूपात अस्तित्वात असते, पण आपणास विशिष्ट कार्याच्या निर्मितीसाठी विशिष्ट कारणाचीच निवड करावी लागते. कोणतेही कार्य हे उपादान कारणामध्ये अनिवार्यपणे अस्तित्वात असते. त्या कारणामध्ये, त्या उपादान कारणामध्ये कार्य निर्माण करण्याची क्षमता असेल तरच कार्याची निर्मिती होऊ शकते आणि कारण घटक व कार्य घटक यांच्यामध्ये एक प्रकारचे ऐक्य असते. असा एक सारांश मतितार्थ सत्कार्यवादाचा निघतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण जो भाग सत्कार्यवादाचा अभ्यासलेला आहे त्याच्याशी संबंधित आपली जर काही अडचण असेल किंवा शिकवत असताना एखादा भाग, एखादा शब्द आपणास समजला नसेल, त्याचा अर्थ आपणास अवगत झाला नसेल, तर त्यासंबंधी आपण मला माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये अडचणी पाठवू शकता. आपल्या विद्यार्थी मित्रांच्या अडचणींचं समाधान करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे, प्रथम कर्तव्य आहे. पण जर हा व्हिडिओ पाहत असताना आपणास किंचित जरी वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तत्त्वज्ञान हा विषय सुगम होत आहे, आवडत आहे, सुलभ होत आहे, अशी किंचितशी भावना आपल्या मनात जर निर्माण झाली तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करावं. आजच्या तासिकेसाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप आभार. धन्यवाद.